सूली भगत सिंह और राजगुरु, अंग्रेजों की सत्ता डोली, क्रांति पर्व जब हुआ शुरू। सावरकर का वंदन कर लो, फूल चढ़ा लो, अमृत उत्सव आजादी का आज मना लो। वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम गा लो, अमृत उत्सव आजादी का आज मना लो। अमर शहीदों की यादों में आंख भिगा लो, उत्सव है इस महापर्व का आज मना लो। आपल्याला स्वातंत्र्य मिळालं हे काही फुकट मिळालेलं नाहीये, यासाठी आपल्याला बलिदान द्यावं लागलंय, यासाठी आपल्याला प्राणांची कुर्बानी करावी लागली आहे, यासाठी आपल्याला संसाराची रांगोळी करावी लागली आहे। अनेक लोकांनी आपले आयुष्य या स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेली आहे, अर्पण केलेली आहे। या गोष्टीची तुम्हा सगळ्यांना जाणीव व्हावी, कारण आपण आता स्वातंत्र्य उपभोगतोय, आपण पारतंत्र्य पाहिलेले नाहीये, पारतंत्र्याचा तो संघर्ष पाहिलेला नाहीये। इतिहासाच्या पुस्तकांमधून फक्त आपण ते वाचतोय, अनुभवतोय, आणि पेपरमध्ये जेव्हा प्रश्न येतोय तेव्हाच आपण लिहितोय 1856 बंड का झालं, सविस्तर लिहितो आपण 1856 बंडाची कारणं लिहितो आपण, त्याचे परिणाम आपण लिहितो, परंतु त्याची दाहकता मात्र अजूनही आपण अनुभवलेली नाहीये। आणि म्हणून वारंवार या स्वातंत्र्याचा इतिहास असेल किंवा स्वातंत्र्याची 75 वर्ष असतील, देशामध्ये घडलेलं स्थित्यंतर, देशामध्ये घडलेले बदल, देशामध्ये झालेली प्रगती, या सगळ्या गोष्टींची जाणीव या छोट्या छोट्या बालकांना व्हावी, कारण उद्या तुमच्यामधूनच काही नेते निर्माण होणार आहेत, तुम्ही उद्या समाजसेवक असणार आहे, उद्या तुम्ही सैनिक असणार आहे, उद्या तुम्ही संशोधक असणार आहे। आणि म्हणून उद्याच्या आमच्या भारताच्या भविष्यासमोर आमच्या देशाची 75 वर्ष नेमकी काय आहे आणि कशी आहे हे सगळं मांडावं, हे सगळं तुम्हाला कळावं, या उद्देशानं संपूर्ण भारतभर आझादी का अमृत महोत्सव आपण साजरा करतोय। आपल्या शाळेचे जे माजी विद्यार्थी आहेत तेच आपल्या भारतीय सेनेचे माजी सैनिक म्हणून त्यांनी सेवा पूर्ण केलेली आहे। वास्तविक पाहता सर्वांशी संपर्क साधण्याचा विद्यालयाने प्रयत्न केला, पण बरेचसे जवान बाहेर दुसऱ्या ठिकाणी शासकीय सेवेमध्ये असल्यामुळं त्यांना त्या ठिकाणी उपस्थित राहावं लागलं, त्यामुळे त्यांना या ठिकाणी येता आलं नाही। पण तरी सुद्धा आपलं काम आणि सेवा बजावत असताना सुद्धा आपल्या विद्यालयानं बोलवले म्हटल्यानंतर तातडीनं त्यांनी अगदी आवर्जून त्यांना काल निरोप दिला 7:30 वाजता या, तर 7:30ला ते आपल्या विद्यालयामध्ये हजर होते। म्हणजे वक्तशीरपणा कसा असावा हे शिकावं तर त्यांच्याकडून। आणि म्हणूनच मी विद्यालयाच्या वतीनं या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आज या माजी सैनिक सत्कार समारंभासाठी उपस्थित आदरणीय गुंगाबाळू पाटील साहेब, आमची कंडिशन किंवा एवढी मोठी नव्हती की जेणेकरून जास्त शिक्षण करून नोकरी करावी किंवा जास्त शिक्षण करून कुठे बाहेर जावं अशी परिस्थिती नव्हती। आम्हाला रोजचं मिळवायचं, खायचं आणि त्यातच राहायचं, याच्या व्यतिरिक्त आम्हाला काहीही नव्हतं। ज्यावेळेला मी मराठी शाळेतून 4थी पास झालो आणि 5वीला हायस्कूलमध्ये ऍडमिशन घेतलं, त्यावेळेला आम्हाला शाळेचा गणवेश वापरण्यासाठी नव्हता। ही आमची मूळ कंडिशन, पण ती कंडिशन आताच्या विद्यार्थ्यांना कोणालाही नाही आणि परमेश्वराने ती राखलेली नाही, हे सगळ्यात पहिलं धन्यवाद। मराठी शाळा सोडून हायस्कूलमध्ये आलो त्यावेळेला त्या शाळेचं रूपरण आणि ह्या शाळेचं रूपरण समजून घेण्यासाठी आमचं थोडं वेळ आम्हाला गेला आणि त्या वेळेमध्ये बरेचसे प्रॉब्लेम येत राहिले। एक तर शिक्षकांच्या सगळं आम्हाला मॅच होता आलं नाही किंवा आमचं शिक्षकांना मॅच होता आलं नाही
आणि त्यामुळे संघर्ष हा विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा थोडाफार वाढत होता. उदाहरणार्थ आपल्या शाळेमध्ये एक अतिरी गुरुजी म्हणून ते बाबा होते. ह्यात मला वाटते एखाद्या दुसऱ्या शिक्षकांना माहिती असेल किंवा शिक्षकांना माहिती असेल की ते बाबांची सवय इतकी चांगली होती की विद्यार्थी जर त्यांच्या हाताखाली जर आला तर तो कधीही फेल होणार नाही आणि कधीही तो गैरमार्गाला जाणार नाही, अशा पद्धतीची त्यांनी शिकवण दिली. आज त्यांचं नाव घ्यायचं कारण जसं त्या बाबांचं मी नाव घेतो अत्तिरे बाबांचं, तसंच आज जी माझी स्वातंत्र्य सेनानी, जे माझे सैनिक जे शहीद झाले, ह्या लोकांनी जे बलिदान दिलं ते बलिदान जर आपण पुढं जर तिची गाथा नाही जर गायली तर ह्या छोट्याशा बालकांना काय माहिती होणार की आपण देशासाठी काय करायला पाहिजे हे त्यांना कधीही माहिती होणार नाही. म्हणून हा कार्यक्रम असा प्रत्येक वर्षी झाला पाहिजे आणि मुलांच्या मनात हा रुजवला पाहिजे. आता दुसरी गोष्ट अशी आहे की मुलगा ही घरातून येणार नटखट असते किंवा त्याच्यामध्ये वागायची पद्धती घरातली वेगळी असत्या, शाळेत आल्यानंतर वेगळी असत्या. पण शिक्षकांनी थोडस समजून घेऊन त्या मुलाला आपल्या शिक्षणाचं किंवा आपल्या शाळेची काय संस्कृती आहे की त्याला त्याच्या मनामध्ये भिडवणं ही सगळ्यात मोठी गोष्ट असते. शाळेचा विद्यार्थी घडल्यानंतर जर का तो शाळेत शिस्तबद्ध राहायला जर शिकला तर तो बाहेर जाऊन आपलं जीवन शिस्तबद्ध जगू शकतो आणि आपल्या जीवनात नवीन नवीन काहीतरी तो शिकू शकतो. पण ज्या विद्यार्थ्याला आपल्या शाळेची संस्कृती सांभाळता आली नाही, ज्या विद्यार्थ्याला आपल्या शाळेत शिक्षकाला सन्मान देता आला नाही, इज्जत देता आली नाही, तो विद्यार्थी पुढे काही करू शकत नाही. असे विद्यार्थी किंवा असे पालक किंवा असे भरपूर बघायला पण मिळत असतील. आणि आता इथून पुढे मी सांगितल्यापासून जर तुम्ही सर्वसाधारण जज करा, पहा, शेजारी पहा, पुढं पहा, मागे पहा, तुम्हाला ह्या पद्धतीची लोक दिसतील. ज्यानं आपल्या गुरुवर्याचं मानलंय, ज्यानं आपल्या गुरुवर्याने काहीतरी शिकवलंय, हे ज्यानं ग्रहण केले याचाच पुढे चांगला उद्धार झालेला आहे. तरी मी सर्व विद्यार्थ्यांना हेच सांगू इच्छितो, आपण शिक्षणासाठी आलोय, ज्ञान ग्रहण करण्यासाठी शाळेमध्ये आलोय, तर आपण सगळ्यात पहिलं ज्ञान ग्रहण करा, चांगलं जीवनात आचरण करा आणि चांगल्या पद्धतीनं मार्ग घेऊन पास व्हा. आणि लोक म्हणतात की इतकी शाळा शिकून नोकरी कुठं आहे, पण नोकरी आहे. ज्या विद्यार्थ्यामध्ये टेलेंटपणा आहे, ज्या विद्यार्थ्यामध्ये समज आहे, तो विद्यार्थी कधीही फेल जात नाही. हे फक्त जी लोक ज्यांना शाळेचा इंटरेस्ट नाही, ज्यांना शिकायचं नाही, ज्यांना खर्च करायचे नाही, अशी लोक विद्यार्थ्यांच्या मनात भरवतात की शाळेत जाऊन कुणाचं चांगलं झालंय, तर ह्या गोष्टीला मी मानत नाही. आणि आमचं शिक्षण, फौजीचं शिक्षण एवढं काही जास्त झालेलं नसते. जास्तीत जास्त ग्रॅज्युएशन केल्यानंतर त्यांना देश सेवेसाठी गेले असतात. कारण वयाची अट असते 18 वर्षे भरती व्हायला. 17.5 वर्षापासून भरती होऊ शकतो. 18 वर्षापर्यंत जर भरती झाला तर वयाच्या 30-34 वर्षापर्यंत तो रिटायर होऊ शकतो. जर का बघितलं तर त्याचं लाईफ बघा काय आहे जीवनाचं. जर एक शिक्षक जर शिकत जर राहिल्यानंतर जर 30-32 वर्ष शिक्षणातच वेळ जातोय, त्यावेळेला माझा सैनिक रिटायर होऊन परत येतोय. मग सगळ्यात जीवन चांगलं कोणतं आहे हे आपण निवडायचं आहे आणि ज्याला ज्या भागाची आवड आहे त्या भागामध्ये त्यानं आपला प्रयत्न करावा, हे माझं त्यांना मार्गदर्शन आहे. आता दुसरी गोष्ट आहे फौजीची नोकरी कशी आहे. 18 वर्षानंतर भरती झाल्यानंतर एक 6 महिने ते 9 महिन्याचं ट्रेनिंग असते. ट्रेनिंग फार खडतर असते. त्या ट्रेनिंग मध्ये मुलं शक्यतो नाराज होतात, रडतात आणि ट्रेनिंग अर्ध्यात सोडून काही लोक परत येतात. पहिले कसं होतं, फौजमध्ये भरती होण्यासाठी 2 रुपये द्यावे लागत नव्हते, कुठली अकॅडमी नव्हती. ज्या मुलाला स्वतःची पॉवर, स्वतःचं स्टँड, स्वतःची त्याची मनाची प्रवृत्ती, असाच विद्यार्थी फौजेत जाऊन भरती होत होता. पण आता तसं नाही. भरती व्हायच्या अगोदर भरपूर अकॅडमी निघाले. अकॅडमीमध्ये जाऊन तो आपलं ट्रेनिंग घेऊ शकतो, स्वतःला जज करू शकतो की काय मी फौजीत राहू शकतो, न राहू शकतो. अशा पद्धतीने त्याने स्वतःला आजमून परत तो जाऊ शकतो.
आणि आपलं सगळं कार्य जे काय आहे ते तो पूर्ण करू शकतो. आता फौजीचं कसं आहे सर्व्हिस. सर्वप्रथम फौजीत जर भरती झाल्यानंतर 2 वर्ष त्याला फील्डमध्ये राहावं लागतं आणि 3 वर्ष पीसमध्ये. आता फील्ड म्हणजे काय आहे, जसं फौजीला बॉर्डरवरती राहण्यासाठी 2 वर्ष कालावधी दिला जातो आणि 3 वर्ष पीसमध्ये राहण्यासाठी त्याला मेंटेनन्स करण्यासाठी कालावधी दिला जातो. आता 2 वर्ष बॉर्डरवर काय करायचं असते, तर बॉर्डरवर 24 तासाची ड्युटी असते. आता सर्व सैनिक सर्वसाधारण मी एक उदाहरण सांगतो. एक पलटन मध्ये 650 ते 700 लोक असतात. एका पलटन मध्ये 6 कंपनी असतात. त्यामध्ये 3 कंपन्या ट्रेनिंगच्या असतात, फायटिंग असतात. 2 कंपन्या असतात त्या आडमसाठी असतात. एक असते आडम आणि एक असते तर आपल्याला सर्व काही पुरवण्यासाठी कंपनी असतात. मग आता जे फायटिंग ग्रुप्स आहेत त्याचा आडम 2 कंपन्या करतात. मग हे ज्या वेळेला ट्रेनिंग किंवा जे फायटिंग ग्रुप्स पुढे फील्डमध्ये राहतं त्यावेळेला 2 वर्ष त्यांना शारीरिक त्रास किंवा त्यांचं जे झालेलं हात किंवा त्यांना कुटुंबासोबत राहावं ह्यासाठी त्यांना पीसमध्ये आणलं जातं आणि पीसमध्ये आल्यानंतर त्यांना आपलं ट्रेनिंग अजून सुद्धा मजबूत कसं करता येईल ह्यासाठी पीसमध्ये 3 वर्ष टाइम दिले झालं असते आणि 3 वर्षामध्ये त्याचं परत ट्रेनिंग मजबूत केलं जातं. ज्या दिवशी ज्या दिवशी तो भरती होतो त्यावेळेपासून ज्यावेळेस तो भरती झालेला असतो त्यावेळेपासून रिटायर होत तोपर्यंत त्याला जवान मानलं जातं. आता जवान या शब्दातच तुम्हाला कळत असेल की ज्या वेळेला भरती जाणार त्यावेळेला त्याचं वय 18 वर्ष असते आणि रिटायर होताना कमीत कमी 34 वर्ष ते 38 वर्षाच्या वयामध्ये तो रिटायर झालेला असते. आता मला हे सांगा 18 वर्षाचं स्टँड आणि 34 वर्षाचं त्याचं जी बॉडी लँग्वेज म्हणा त्याची जी तब्येत म्हणा ती राहू शकत नाही. ह्यामुळं फौजेत जोपर्यंत त्याच्या रक्तात धमक आहे चमक आहे तोपर्यंत त्याला फौजीत ठेवलं जातं आणि ज्या वेळेला त्याच्या रक्ताची धमक आणि चमक कमी होती त्यावेळेला त्याला निवृत्त केलं जातं आणि रिटायरमेंट करून थोडासा मोबदला देऊन त्याला घरी पाठवलं जातं. तर जरी घरी पाठवलं असेल तरी त्याच्याजवळ भरपूर टाइम आहे. त्यानं आपलं पुढलं शिक्षण शिकता येतं. ह्याच्या अगोदर फौजमध्ये शिकता येत होतं परंतु आता या 10-15 वर्षापासून या 20 वर्षापासून मुलाला जेवढं शिकता येईल तेवढं शिकवलं जातं. ज्याचं ग्रॅज्युएशन अपुरं आहे तो पूर्ण करू शकतो. म्हणजे असं नाही की बाबा मी भरती झालो माझ्या ग्रॅज्युएशनला ब्रेक लागला असं होत नाही. आता त्याला पूर्ण शिकायची संधी आहे आणि पुढचंही प्रमोशन ते घेऊ शकतो. जसं प्रमोशन घेईल तशी त्याची सर्व्हिस वाढते आणि जशी सर्व्हिस वाढेल तसा त्याचा पगार वाढतो. आता उदाहरण सांगायचं म्हणजे ज्या वेळेला आम्ही भरती झालो त्यावेळेला आमचं बेसिक आणि डीए करून पगार आम्हाला 75 रुपये होता आणि आताची जी मुलं भरती होतात त्यांचा पगार सुरुवातीलाच मला वाटते 25,000च्या पुढे आहे. ट्रेनिंगलाच 25,000च्या पुढे आहे. मग मला हे सांगा ज्या वेळेला मी 20 वर्ष सर्व्हिस करून रिटायर झालो त्यावेळेला माझा रिटायरमेंटचा पगार 3,500 रुपये होता आणि आज ज्या वेळेला जी माझ्यावर आताची जी लोक 20 वर्ष 25 वर्ष रिटायरमेंट होतात त्यांचा पगार 80,000वर आहे. तेव्हा मला एकच सांगा या विद्यार्थ्यांच्याकडून मला घ्यायचं आहे की सगळ्यात चांगली नोकरी जर कुठली असेल तर फौज आहे. हे तुम्ही मान्य कराल का? हे जर तुम्हाला मान्य जर असेल तर आता एक पद्धत निघाली नवीन एक फॉर्म्युला निघालाय अग्निपथ. या अग्निपथ मध्ये जसं विद्यार्थ्यांना 11वी 12वी झाली आपण ड्राईव्ह करावा आणि अग्निपथ जॉईन करावं हे माझं सर्व विद्यार्थ्यांना आणि सगळ्यांना सांगायची विनंती आहे. याचं कारण कसं आहे पहिलं 6 महिने ते 9 महिने ट्रेनिंग होतं पण अग्निवीरांना आता ट्रेनिंग 6 महिन्याचे ठेवले गेले. 6 महिन्याचं खडतर ट्रेनिंग त्यानं करायचं आणि 4 वर्ष नोकरी करायची. ज्यानं 20 वर्ष सर्व्हिस केली त्याच्या खांद्याला खांदा लावून त्याला सर्व्हिस करायचे. ह्याचा अर्थ त्याचं मनोबल किती मोठं पाहिजे हे आपण बघितलं पाहिजे. ज्या मुलाचं मनोबल मोठं आहे त्या मुलानं तरी फौजीत गेलंच पाहिजे. मी फक्त मुलांच्यासाठी बोलत नाही मुलींच्यासाठी पण आता भरपूर जागा झाल्या. मेडिकल कोर आहेत सिंगल कोर आहेत यामध्ये मुलींना पण भरपूर
सवलती मिळायला लागल्या. मुलींनी त्यात भाग घ्यावा अशी माझी एक विनंती आहे. दुसरी गोष्ट आहे, अग्निवीरांचं ज्या वेळेला 6 महिन्याचं ट्रेनिंग होतं, 3.5 वर्ष राहिलेली सर्व्हिस तो अप्पा बटालियनमध्ये करतो, त्याला भरपूर काही अनुभव येतात. त्या अनुभवात जो हुनर असतोय, जो काहीतरी करणारा, धमक दाखवणारा असतोय, त्या मुलाला ठेवतात. आणि ज्या मुलामध्ये थोडीशी कमतरता वाटते किंवा ज्याला जायचं आहे, जसे की आता 15 वर्ष झाली की लोक म्हणतात आम्हाला नोकरी फौजीची करायची नाही, आम्हाला सिव्हिलमध्ये जाऊन सटवायचं आहे. हे मनोबल फौजीचं थोडंफार कचलंय. त्यामुळं आता हे अग्निवीर काढले, ज्याला फौजेत राहायचं आहे, ज्याला देशासाठी खरंच झिजायचं आहे, त्याने 4 वर्ष देशासाठी झिजावं आणि 4 वर्षानं स्वतः रिटायरमेंट घ्यावं. परंतु त्याला पेन्शन नाही, पण रिटायरमेंट होताना 8 ते 10 लाखाचं पॅकेज त्याला मिळणार आहे. त्यापासून त्या मुलाचं काय होणार आहे, 3 वर्षाचं त्या मुलाला शिस्तबद्ध राहायचं, एक त्याची बॉडी लँग्वेज होती आणि तो सगळ्यांचा आदर करायला शिकतो आणि समाजामध्ये येऊन एक आदर्श नागरिक ह्या पद्धतीने वागत आपल्या जीवनाची गाथा तो पुढे नेऊ शकतो आणि चांगलं पुढे शिक्षण करून मोठ्या मोठ्या पदाचाही तो स्वीकार करू शकतो. किंवा आता एक वॅकन्सी दिल्या, ज्याने फौजीतून रिटायर झाला त्याला प्रत्येक भागात 10, 15, 20% वॅकन्सी आहे. त्यामध्ये जर ट्रेनर असेल तर तो सहभागी होतो. जसे की आता आमचे संजय तिके सर आहेत, साहेब आहेत, त्यांनी फौजीतून निवृत्त होऊन परत त्यांनी पोलीसमध्ये जॉईन केले. असंही आपल्याला ऑप्शन आहे. म्हणजे असं नाही की आपल्याला फौजीचं आलो आता मी काय करू, तर नाही. भरपूर ऑप्शन आहेत आणि भरपूर ठिकाणी तुम्हाला जायला जी आवड निवड आहे ती तुम्ही करू शकता. दुसरी गोष्ट आता अशी आहे, मी सागावचा रहिवासी असून मी रिटायर झाल्यापासून मी परत फौजीमध्ये किंवा दुसरी नोकरीचा प्रयत्न केला नाही. पण माझ्या मनात देशप्रेम असल्यामुळं मी माझ्या सैनिकांच्यासाठी आज 20 वर्ष झालं झिजत आहे. सागावमध्ये जय जवान जय किसान माझी सैनिक संघटनांनी स्थापन केली आहे आणि त्याला आज 11 वर्ष पूर्ण होत आहे. हे असून पण मी ज्या वेळेला जिल्हा सांगलीत गेलो, प्रत्येक वेळेला मिटिंगला जातो, त्यावेळेला बघितलं की आपल्या शिराळा तालुक्यात किंवा ह्या आपल्या दुर्मिळ भागात, डोंगरी भागात भरपूर लोकांनी मोटिवेट करणारी लोक कमी आहेत आणि त्यात भाग पाडणारी कमी आहेत आणि येणाऱ्या माझ्या सैनिकाचा विचार फार कमी होतोय. त्या दृष्टिकोनातनं मी फक्त सागावमध्ये माझी सैनिकांची शाखा काढली, पण इथवर न थांबता मी शिराळामध्ये आजी आणि माझी जी सेवारत सैनिक आहेत यांच्यासाठी पण एक शाखा ओपन केली आहे. त्याच्या शिराळा तालुका आजी माझी सैनिक संघटना म्हणून त्याचं नाव दिले गेले. या संघटनेपासून परत 1 वर्ष झाल्यानंतर आर्थिक परिस्थिती किंवा माझ्या सैनिकांना बँकेमध्ये गेल्यानंतर कागदासाठी हेलपाटे मारावे लागतात. तात्काळ कर्ज, तात्काळ जर 5-50 हजार रुपये पाहिजे असेल तर त्याची कुवत असताना पण बँक देऊ शकत नाही. हे धोरण ध्यानात धरून आम्ही एक पतसंस्था तयार केली. आज माझ्या सैनिकाला किंवा सैनिकाला सेवारत सैनिक किंवा माझ्या सैनिकाला जर कर्ज आले असेल तर 1 लाखापर्यंत आम्ही द्यायचं तिथं तयार केलेलं आहे आणि आम्ही ते देतोय. फक्त एकच अट आहे की माझ्या सैनिकात तो सैनिक सामील झाला पाहिजे आणि माझा सैनिकच पाहिजे. अशाच लोकांना आम्ही कर्ज देतो. त्याचं कारण एकच आहे की आमचा पैसा कुठेही वाया जाणार नाही, आमचा पैसा कुठेही फुटणार नाही, आमचा पैसा त्यांच्या पेन्शन मधून आम्हाला परत मिळणार. ह्या दृष्टिकोनात आम्ही केले. काही दिवसांनी जर का कटिबद्ध राहू, पण त्याला फौजी हा विटनेस आम्हाला घ्यावा लागला. दुसरी गोष्ट आहे, आता जेएनकेचा एक माझ्या पलटणचा किस्सा सांगतो. 86चा ज्या वेळेला 86 मध्ये आमची पलटण कारगिल सेक्टरमध्ये गेली. तुम्हाला कक्सर म्हणून गाव माहिती असेल किंवा तुम्ही ज्यावेळेस कारगिल युद्ध झालं त्यावेळेस कक्सरचा उल्लेख झाला होता आणि टीव्ही मध्ये तुम्ही बघितले असेल. त्या ठिकाणी आमची पलटण डिप्लॉय होती. माझ्या आजोबांपणी सिंगो मनुष्याने एक क्रिकेट होते त्यावर होते आणि माझी ब्रावो कंपनी होती, नरभो मनुष्याने एक होतं 051 असे एक हिल होतं. त्या हिलवर मला एमएमजी घेऊन 11 महिने मला सुट्टी दिली नव्हती. 11 महिने त्यावेळेला मी एमएमजी घेऊन त्या हिलवर होतो. 11 महिन्यानंतर मला सुट्टी दिली. टर्नओव्हर 2 वर्षाचा असतो. जर का एका माणसाला 11 महिने एकाच जागेला ड्युटीवर जर ठेवला असेल तर त्या माणसाची परिस्थिती काय असेल हे तुम्ही बघा किंवा त्याचा विचार करा. आता त्यात काय असते
11 महिने तिथं राहिल्यानंतर माणसाचं एक तर त्यावेळेला फोन नव्हता, पत्र व्यवहार होता, पत्र तिथं बर्फामध्ये पोचत नव्हती. पण अशा ठिकाणी आपण प्राणी मात्रावर प्रेम जर केलं तर प्राणी मात्र म्हणजे कुत्रे, जे तिथं फील्डमध्ये जी कुत्रे आहेत त्या कुत्र्यांनी पोस्टमॅनचं काम केलेलं आहे. माझ्याजवळ एक कुत्रा होता शेरू म्हणून. त्या शेरूच्या गळ्यात आम्ही घरात येणारं पत्र बांधणार आणि शेरूला सांगणार की हे शेरू खाली फ्रीजवर पोचवायचं आहे. ते कुत्र इतकं प्रामाणिकपणानं माझंच नाही पूर्ण पलटणची डाग घेऊन ते खाली पोचणार आणि आम्ही रेडिओ सेटवर सांगणार की बाबांनो आम्ही इथं आमचं पत्र लिहिलंय आणि ते खाली पाठवतोय आणि हा कुत्रा येतोय बघा त्याच्या गळ्यात आहे. तिथे जाणार, तिथल्या पिकेट कमांडर जवळच ते जाणार आणि ते सोडून घेतल्यानंतर तिथं रिटर्न येणार. जर का आपण प्राण्याला जर जीव लावला तर प्राणी किती आपल्या संगत इमानदारी राहतो हे जिवंत उदाहरण जर बघायचं असेल तर ग्लॅशियर मध्ये किंवा JNK मध्ये जे पिकेटवरती कुत्री आहेत त्यांना तुम्ही पहा किंवा अनुभव घ्या आणि मी सांगतो याच्यावर थोडंसं बघा. लक्षात येईल तुमच्या की प्राणी मात्र सुद्धा जर भारतासाठी एवढं जर करेल असेल तर आपण का नाही करायचं? मनुष्य आहे आपण देशासाठी का नाही झटायचं? देशासाठी आपण फौजेत का नाही जायचं? हे एक प्रश्न उभा राहतो आणि गेलंच पाहिजे हे माझं म्हणणं आहे. मग ती पलटण आमची ज्यावेळेस 86 मध्ये तिथे गेली त्यावेळेला एक पवन म्हणून राजस्थानमध्ये पवन एक्सरसाइज म्हणून चालू होती आणि त्यावेळेला सगळी फौज बॉर्डरवर लागली होती. त्यावेळेला पाकिस्तानच्या मनात काय आलं माहित नाही की त्याने असं समजलं की इंडिया आता आमच्यावर अटॅक करणार. हे एक प्रकारचं त्यांच्या मनात भरलं आणि त्यांनी काय केलं, आपली फौज सगळी बॉर्डरवर लावली. बॉर्डरवर लावल्यामुळे काय झालं, आपल्या हिंदुस्थानमध्ये पण जसं तुम्हाला मी सांगितलं की फील्डवाली युनिट आहेत, ती युनिट सगळे क्रिकेटवर तैनात होतात आणि आपली बंकर सांभाळतात. आता बंकर मध्ये किती लोक असतात? एक बंकर 100 फुटावर बंकर असते. एका बंकर मध्ये 2 माणसं, 2च्या पेक्षा तिसऱ्या माणसाला तिथं उभा राहता येत नाही. त्यावेळची बंकर जर बघितली तर अतिशय दुर्मिळ, दगडानं कच्च्या दगडानं रचलेली भिताडं आणि त्यावर सिजायशी टाकलेली पत्र्याची पानं आणि त्यावरती 1 फुटाचा मातीचा किंवा गुरमाचा लेवा मारलेला अशी ही स्टील ट्रॅप्सची बंकर त्यावेळेला होती. जर का पुढून आर्टिलरीची सेलरी आली किंवा एखाद्याने जर फायरिंग केलं तर सरळ ती बंकर मध्ये येणार, अशी कंडिशन त्यावेळेला होती. मग त्यावेळेला आम्ही काय करायचं, असे जर काय फायरिंग जर चालू झालं तर एवढी मोठी दगड आहेत. JNK मध्ये जर बघितलं तर एका घराला एक मोठा दगड आहे. असल्या दगडाचा सहारा घ्यायचा आणि त्या ठिकाणी लपायचं आणि परत जर फायरिंग थांबलं तर परत बंकरमध्ये यायचं. अशा पद्धतीनं राहत होतो. मग त्यावेळेला असाच बर्फ नोव्हेंबरमध्ये बर्फ पडायला सुरुवात झाली आणि आमच्या पलटणचा एक किस्सा झाला. जे पेट्रोलिंग असते, एक पेट्रोलिंग आमचं फॉरवर्ड विकेटवर गेलं होतं आणि चुकून त्यांच्या नजरमध्ये, कारण ड्रेस BSFचा ड्रेस खाकी आहे वर्दी आणि आमची हिरवी वर्दी आहे, त्यामुळं आमच्या जवानांचं खाकी वर्दीवाली समोरून येतात. त्यांना काय वाटतं आपली BSF बॉर्डरवरती सर्व पहिले शांतता असती, त्यावेळेला BSF तिथं लादलेलं असते आणि ज्या वेळेला लढाई होती जेव्हा आप अलाउड होतो त्यावेळेला BSF पाठीमागे येते आणि इन्फंट्री पुढे जाते. त्या पद्धतीने आमची इन्फंट्री पुढे गेली आणि BSF पाठीमागे आली. BSF पाठीमागे आल्यामुळे जे आमची पेट्रोलिंग गेलेले होते, एक जेशो आणि 2 वार्स, त्यांना काय वाटलं की आपल्या पिकेटवर BSFचीच लोक येतात आणि ती थोडीशी नरम राहिली आणि त्याचा फायदा त्यांनी घेऊन आमच्या जवानांना त्यांनी कॅप्चर केलं आणि पाकिस्तानमध्ये घेऊन गेले. त्यावेळेला ज्या वेळेला आमची 3 जवान पाकिस्तानमध्ये गेले त्यावेळेला 6 महिने मात्र आमचं जीवन इतकं अवघड झालं की आम्हाला जेवण हे माहीत नव्हतं, की आम्ही जेवत होतो कसं हेच आम्हाला कळत नव्हतं. 6 महिने आम्हाला फौजीनं म्हणजे जे कमांड तिथं येते त्या कमांडनं रोज फॉरवर्ड मध्ये पाठवायचं, रोज खाली यायचं. आता बर्फाची वर्दी जर तुम्ही बघितलं तर स्नोचा बूट एखादा तुम्ही टीव्ही मध्ये बघितला असेल किंवा सायकल बघितला असेल, त्यामध्ये बघितलं तर त्याचं क्लोदिंग इतकं क्लोदिंग की त्याच्या शरीरावर क्लोदिंगच त्याला लादलं गेलेलं असते. आधी त्याच्याजवळ वेपर 4-5 किलोचं, त्याच्यानंतर त्याला लागणारा अम्युनिशन ते 5-6 किलोचं, आधी हँड ग्रेनेड म्हणजे त्याला त्याच्या शरीराच्या वेट इतकं त्याच्यावर वेट लादलेलं असते आणि तेवढं वेट घेऊन
त्यानं कमीत कमी 10 किलोमीटर 15 किलोमीटर चालायचं असते आणि आपली ड्युटी करायची असते. ड्युटी 24 तासाची, त्यात त्याने झोपायचं किती, त्याने ड्युटी द्यायची किती. जर दोघं असेल तर 2 तास त्याने उभं राहायचं, एकानं झोपायचं, एकानं 2 तास उभं राहायचं. परंतु झोप हा तिथं विषयच नाही. जो झोपला तो खोयला, जो झोपला तो गेला आणि जो जागला तो टिकला. हे वृद्धवाक्य तिथं ठेवून फील्डमध्ये नोकरी करावी लागते. ज्या वेळेला आमची ती 3 माणसं नेली त्यावेळेची एक गोष्ट अशी चांगली होती. ज्या वेळेला आपली फाळणी झाली त्यावेळेची इंडियन आर्मीचे आणि पाकिस्तानचे अफसर एकत्र ट्रेनिंग केलेली, तिकडे जनरल आणि इकडे जनरल, ती दोन्ही एका ग्रुपची लागली. आणि हे आम्हाला काय खालच्या लेवलला जवानला किंवा खालच्या लोकांना काय माहित असते, हे वरच्या लेवल कमांड ह्या लेवलमध्ये ते माहिती असते. आणि त्यावेळेला त्यांना ती माहिती झालं. मग त्यावेळेला पाकिस्तानच्या जनरलला त्याने सांगितलं, हे बघ माझी जवान आहेत, माझ्या मराठा ग्रुपचे जवान आहेत, माझ्या जवानाच्या जर केसाला धक्का लागला तर एका रात्रीत मी तुझं भस्म करणार. त्या बेतानं तू बघ, तू पण ट्रेनिंग माझ्या बरोबरच केलेस आणि मी ट्रेनिंग तुझ्या बरोबरच केले. तेव्हा जिवंत माझी लोक मला पिकेटवर सोडायचे. पण कसं असतं, पॉलिटिक्स म्हणून आपला देश जरी असला तरी पाकिस्तानमध्ये त्यांचं पॉलिटिक्स चालतं. त्यांनी 6 महिने आमची लोक सोडली नाही. 6 महिन्यानंतर त्या लोकांना दुसऱ्या पिकेटवर आणून जीवन सोडली. पण 6 महिने आम्हाला लढाईच्या हालतमध्ये ठेवलं. लढाईच्या हालतमध्ये जसं सांगितलं तुम्हाला, एका माणसाच्या वजनापेक्षा त्याचं वजन त्याच्यावर लादायचं आणि ते घेऊन 10 किलोमीटर जायचं. आणि सेनेचा काय आदेश येणार की आज लढाई करायचीच आहे, आज अटॅक होणार, तेव्हा तुम्ही पूर्ण तयारीने जायचं. तिथं ज्या वेळेला आम्ही अटॅकला जाणार त्यावेळेला बाहेर म्हणून सांगितलेलं असते आणि अटॅक होऊन देणार नाही. कारण ही वरची लेवल ही कोण असते हे आता मी जास्त सांगत नाही, कारण त्या लेवल प्रमाणे त्यांचं बोलणं झालेलं असते आणि परत आम्हाला डाऊन व्हावं लागतं. 1-2 दिवस झालं की परत त्यांचं बोलणं बिघडलेलं असते, परत आम्ही ती पाठवतात. म्हणजे ह्यात जास्त त्रास जर कुणाला होत असेल तर एक जवान एक रिक्रूट भरती होऊन ऑक्टो बटालियनमध्ये जातो आणि आपली सेवा करतो. त्यावेळेला त्याच्या जीवावर जी दिसतं ती अतिशय मोठं असते आणि त्यामध्येच तो जवान पूर्ण घडलेला असतोय आणि त्याच्याजवळ एक माइंड असं तयार झालेलं असते की आपण काय करायचं, जीवनात येऊन एक तर जगायचं की मरायचं हे त्याच्या मनामध्ये आलेलं असते. आणि ज्या माणसानं जगायचं आहे आणि देशासाठी काय करायचं आहे अशीच हुनर माणसं पुढे जाऊन ऑपरेशन फत्ते करतात. आणि आज जे कारगिलचा विजय दिवस आपण साजरा करतो 26 जुलैला, त्याचं पण कारण हेच आहे की ज्या माणसाने आपलं मनोबल मोठं केलं, 60 दिवस त्यांनी लढाई केली आणि स्वतःला हार न मानली, त्यामुळे आपण कारगिलचा विजय मिळवला. आता आसाममध्ये हे फौज कसे आहे, एकाच ठिकाणी राहत नाही. JNK मध्ये 2 वर्ष काढली, 3 वर्ष 30 मध्ये दिल्ली म्हणा, राजस्थान म्हणा अशा साईडमध्ये पाठवली जाते आणि त्यानंतर त्याला पूर्वांचल उत्तरांचल अशी वॅकन्सी आहे. आता माझा एक आसामचा असा अनुभव सांगतो. ज्या वेळेला आसाममध्ये आम्ही गेलो 94-95च्या वेळेला, त्यावेळेला आसाममध्ये बोडो आणि उल्फा उग्रवाद्यांचं मोठं कारस्थान चालू होतं. कारण बोडो आणि उल्फा हे दोन्ही आसामचेच ग्रुप आहेत आणि यांना आपल्या पूर्वांचल प्रदेशाच्या लोकांनी काहीतरी गुमराह करून आपल्या भारतामध्ये आतंक फैलवला होता आणि भारताच्या सेनेवर किंवा भारतावर आक्रमण करायचं अशा पद्धतीचं त्यांचं चालू होतं. आणि छोट्या छोट्या ट्रूप्स मध्ये येऊन लोकांच्यावर जवानांच्यावर हल्ला करायचे. त्यावेळेला आम्ही आसामला डिब्रुगडमध्ये होतो. एक किस्सा सांगायचं म्हटलं तर मला एक असं आठवतंय की एक आम्ही आसामचा उल्फा उग्रवादीचा आतंकवादी पकडला होता. तो होता त्यांचा पेईंग अफसर. पेईंग अफसरला आम्ही धरला. त्यावेळेला आमच्या पलटणने 17 कोटी रुपये जमा केले. आता तो पेईंग ऑफिसर एक नॉर्मल वयाच्या 21व्या वर्षाचा तो होता आणि तो त्या लोकांचा एक सेकंड लेफ्टनंट म्हणून अधिकारी होता. त्याच्याजवळ एक लिस्ट होती, एक हातभर लांबी लिस्ट होती आणि त्या लिस्ट मध्ये फक्त लिहिलं होतं की आतंकवाद करायच्या अगोदर 10 वर्षे प्लॅनिंग झालेलं होतं की आसाममध्ये किंवा हिंदुस्थानवर आपण कब्जा करायचा.
10 वर्षाच्या अगोदर त्यांनी पेरणी केलेली होती आणि हे पैसेही आसाममध्ये काढलेलं होतं. त्यावर जर बघितलं तर नोटावर इंडियाचा शिक्का होता, आपल्या चलनाचा शिक्का होता आणि आपल्याच नोटा होत्या. प्रत्येक गावामध्ये ती लिस्ट आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही बघितलं तर एक अशी जागा होती जनावरांच्या गोट्यामध्ये कधी येऊन ती पैसे काढले असतील याचा विचार करा. त्याच्यावर गोटा बांधून त्यावर जनावर सांभाळत होते. तेवढं त्याला ध्यानात ठेवायचं की पैसे त्या जनतेला द्यायचं. पैसा जनता म्हणजे कोण? गावातलीच लोक फितूर करायची आणि त्यांनाच आपल्या लोकांच्या बद्दल उचकवायची. आपला साथीदारासंगतच आपण बांधायचं हे ओळखणं अतिशय अवघड होतं. दुश्मन संकट लढताना जास्त त्रास होत नाही, पण आपल्याच लोकांच्या संकट लढताना इतका त्रास होतो की आपल्याला कळत नाही की माझा शेजारी माझा घात करतोय का समोर करतोय हे कळत नाही. आणि ती अवस्था आमच्या आसाममध्ये होती. ज्या वेळेला आम्ही रात्रीचं पेट्रोलिंग करणार त्यावेळेला निघणार कधी बाहेर संध्याकाळी 12च्या नंतर. सकाळी पहाटे लोक आपल्या तयारीत असतात. अशा वेळेला जायचं किंवा उग्रवाद्यांचं कॅम्प उद्ध्वस्त करायचं हे काम आम्ही करायचं. त्या राजू कोकणला ज्या वेळेला आम्ही धरला त्यावेळेला आम्हाला असं सांगितलं गेलं तिथल्या स्थानिक लोकांनी की हा माणूस आतंकी नाही, त्याला सोडून द्या. बघा किती विचित्र आहे विचार. कारण तिथल्या पॉलिटिक्स लोकांनी सांगितलं तर की हा माणूस आतंकी नाही किंवा हा सज्जन माणूस आहे, त्याला सोडा. परंतु आमच्या युनिटचे शिवसाहेब इतके टॅलेंट होते, त्याने सांगितले ठीक आहे तुम्ही तुमचं काम केले, आम्हाला इथं पाचारण केले, आम्हाला आमचं काम करू द्या. आणि त्यांनी त्या माणसाला 3 दिवस कैद केले. 3 दिवस कैद केल्यानंतर जसं पोलीस आपलं खाका दाखवून जसं आरोपीला वदवतात झोलवतात जसं तयार करतात त्या पद्धतीनं आम्ही त्या माणसाला 3 दिवसात पूर्ण तयार केला. त्यावेळेला त्यानं आपली कबुली दिली की मी आतंकवादीचा एक अफसर आहे आणि माझ्याजवळ इतके पैसे आहे, पण पैसे माझ्या हातात नाही. पैसे ही प्रत्येक जागेवर आहे आणि त्या जागेवर तुम्हाला यावं लागतं. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हा माणूस आपल्याला पैसे दाखवण्यासाठी काय गडबड हे माहित आहे का? नाही. त्यांचं प्लॅनिंग 10 वर्ष अगोदर झालेलं आहे. आपली फौज आता पाचारण केलेली आहे. मग हे त्यावेळेची ग्रामची परिस्थिती बघूनच सगळं काही कार्य करावं लागतं. तेवढ्यासाठी जे आपले अफसर असतात, ज्युनियर कमिशनर असतात, यांच्यामध्ये कॉन्फरन्स होतो, त्याच्यावर बोलणं झालेलं असते, त्याच्यावर प्लॅनिंग झालेलं असते की बाबा आपण हे कितपत हँडल करायचं आहे आणि कितपत त्याला सोडून द्यायचं आहे. त्या गोष्टीचा पूर्ण विचार करून त्या गोष्टीचं केलं जातं. मग त्यानं आम्हाला जवळजवळ नाही म्हणलं तर एक 25 ठिकाणं दाखवलं. सर्वप्रथम एक तुम्हाला मी सांगितलं गोट्याचं उदाहरण. तर विचार करा त्या गोटा बांधला असेल कधी, त्या गोट्यातले पैसे कधी काढले असतील आणि पैशावर 10 प्लास्टिकच्या पिशव्या आणि पावडर मारून ती पैसे ठेवलेले होते. म्हणजे त्या पैशांना वर्ष 10 वर्षे 20 वर्षे किंवा 25 वर्षे दिमक किंवा मुंगी सुद्धा लागली नाही पाहिजे. अशा पद्धतीनं त्याने हात्याला पण ग्रीसिंग करून त्याला ग्रीस करून गाडून ठेवलेली होती. काही ठिकाणी असा अनुभव आला की एखाद्या घरामध्ये टायर पंक्चरचं दुकान आहे, त्या दुकानामध्ये अशी फुटीला टायर अडकल्या. टायर तर पंक्चर काढून हवा बिवा मारलेले आहे, पण त्या टायर मध्ये सगळं पैसे. आता हे कसं कळायचं? जरी आपला फौजी जरी असला तरी फौजीला ट्रेनिंग प्रत्येकाला जसं आपण शाळेत ट्रेनिंग घेतो विषयापुरतच आपण मर्यादित असतो, त्या पद्धतीनं आपण फौजी सुद्धा ट्रेनिंग घेतो. प्रत्येक गोष्टीला आपल्या विषयापुरतं मर्यादित असते. पण ज्या वेळेला आपण असं बाहेर पडतो त्यावेळेला आपली मर्यादा सोडून पण काही वेळेला बाहेर झोपून बघावं लागतं. आणि त्या पद्धतीनं बाहेर झोपून बघितल्यानंतर आम्हाला हा अनुभव आला की टायरमध्ये सुद्धा नोटांचं बंडल आहेत आणि ते आम्ही काढतो. तर हा माझा आसाममधला अनुभव. जर का मी जर बोलायला सुरुवात केली तर मी दिवसभर बोलू शकतो, परंतु थोडंफार टायमेचं बंधन आहे. तर मी आणि एक गोष्ट फक्त मी सांगू इच्छितो की सर्वांना की ज्या फौजीमध्ये आपलं जीवन झिजवलं, ज्यानं फौजमध्ये लोकांना सांभाळायचं समजलं, त्यानं घरात येऊन आपला प्रपंचही चांगल्या पद्धतीने सांभाळला पाहिजे आणि आपल्या कुटुंबाशी चांगलं राहिलं पाहिजे. हे मी
जाता जाता सांगतो आणि मुलांच्यासाठी मी सांगतो की आपण सर्वांनी अग्निपथमध्ये सहभाग व्हावं एवढं मी सांगतो. जर काय मी बोलत जर काय माझ्या तोंडून जर एखादा अपशब्द जर निघाला असेल तर मी सर्वप्रथम शिक्षकांचं सर्वांचं माफी मागतो आणि विद्यार्थ्यांनाही माफी मागतो. धन्यवाद. थँक्यू. मोबाईलला लांब ठेवायचं पहिल्यांदाच. जर जीवनात काय म्हणायचं असेल ना ते हाताला काहीतरी इशारा करायला लागेल, तोंडाला नाही करायला नको. बाळा तुला जर काय म्हणायचं असेल ना तुला ह्या मोबाईलला साईडला ठेवावा लागणार. मी माझी पढाई सांगत नाही, माझा मुलगा पण एपीसी करतोय रोहित तिथे, पण फोन दुसऱ्याच्या मोबाईलवर करतोय. पढायचं ना मी त्याची का तर तू त्या माहोलमध्ये आला म्हणलं अरे तू दुसऱ्याच्या मोबाईलवर फोन करायला लागला. पप्पा कशाला रिचार्ज मारायचा, काही जरूरच पडत नाही लाईफमध्ये आणि कशाला रिचार्ज मारा. मी काय फक्त बोलत नाही, घरापासून एक डिसिप्लिन सुरू होतं. आज स्पीड पास होतोय तो मेल पण निघत 8 मार्क 1 मार्क STI ला .25 मध्ये गेला. 10वी 12वी ध्यान दे, बाकी सगळं करायचं जास्त वेळ घेत नाही लगेच साईडला. तर मला तुम्हाला काय सांगायचं, पहिल्यांदा मोबाईल बर्बाद करतात तर मोबाईल आणि चांगला सुद्धा मोबाईल, पण चांगला आपण बाजूला ठेवतो. जे बघा पत्रकार वगैरे ही लोक चांगलं जे असते त्याला काय मोटिवेट करायला उठणार, जे थोडंसं निगेटिव्ह आहे ना त्याच्यावर फोकस जरूर असतो. ते कधीच कसं झालंय बाब आणि मोबाईलमुळे बाब होतं. आणि ह्या लॉकडाऊनमध्ये तर वाटच नाही, ज्याला पर्याय मुलाला पहिल्यांदा मोबाईल दाखवतोय मग ते दूध पण पितोय है ना, नाही तर काय करणार नाही, दूध पिणार नाही, खाणार नाही, काय नाही, मोबाईल काय करणार बरोबर. तर सगळ्यात जर खास असेल तर मोबाईल तुमच्यासाठी खास करून 10वी 12वी वापरा. पण त्याच्यातून बरंच काय मिळणार तुम्हाला अभ्यासाचं. देशात काय चाललंय त्या घरामध्ये चळवळी खूप काय मिळणार, त्याचा वापर करा. तर तुम्ही टिकला गेला, शिकला तर टिकला. तर आता साहेबांनी तुम्हाला सगळे विषय सांगितले. मी कसा फोर्समध्ये गेलो थोडक्यात सांगतो. सगळ्यात महत्वाची गरीब माणसाला ती गरीबी आता नाही आई वडिलांच्याकडे तेवढं तुम्हाला शिकवणे पण आहे, ठीक आहे ना. माझे वडील शाळेत मराठी शाळेत 5 द्यायचे 5 सगळ्या मुलींना. त्यावेळी मला पुस्तके मिळायची आणि एक 1500 खात्याची मिळायची. 7वी कशी काढली. हायस्कूलला आल्यानंतर मग ते टिपू पाटील सर प्राचार्य होते, आता चौकशी केली मी प्रतिवाद नाही. बीडी चौबे सर नाव ऐकलं सर, बीडी चौबे सर, त्याच्यानंतर कांद्याचे पेन पाटील सर, त्याच्यानंतर आर डी पाटील सर, गणिताचे आतिले सर. ह्या 3-4 शिक्षकांना बघितलं ना असं वाटायचं दिवस कधी जातो रे बाबा. का तर हातात दंडाचा असायचा बीडी चौबे सर यायचे. काय त्यांची काय दुश्मनी नव्हती आमच्याबरोबर. तिने दंडाचा घेतला नसताना आम्ही तिथं सैन्यात अधिकारी थोडा भरती झालो नसतो, विषय द्यायला आम्ही इथं आलो नसतो. कुठे तर असंच बसतो, ठीक आहे ना, गुटखा खा, कुठं तंबाखू खा आणि उडान मध्ये जाऊन आणि बस वाईट हाताची काही स्वतःला बघ करायचं. तू तुझ्या जीवनाचा स्वीकार स्वतःला घडवायचा आहे, स्वतःला बळ बनवायचं आहे. हे नाही की माझ्या नशिबात होतं, माझं नशीबच होतं, नाही, नशीब स्वतः काढायचं आहे. वयाच्या 50व्या वर्षी रिटायर झाल्यानंतर 2014ला कसं आहे पोलीस खातं बघायचं, आपण सक्षम आहे का नाही. 20 वर्षाच्या मुलाबरोबर परत ग्राउंड उतरलेला माणूस तुमच्या समोर उभा आहे. तर मला काय म्हणायचं आहे, माणसाचा हितला जागवायचा. माणसाचं नाव, माझं नाव संजय, हितल्या संजयला जागायला, ठीक आहे ना. इच्छाशक्ती इतकं नको आहे, बँकापासून इच्छाशक्ती पाहिजे. आणि हितल्या संजयला जर मी जागा, प्रत्येकाने तुम्ही आपल्या 10वी 12वी प्रत्येकाने इथं जागा स्वतःला. आणि मग बघा काय नाही, नशीब साईडला ठेवायचं आणि स्वतः तुम्ही स्वतः हे करू शकता. पाण्यात करू शकता, मी किती पाण्यात करू तरी ट्राय चालू पोलीस खात्यात. आणि जर काय 15% राखीव जागा असते रिटायर झाल्यानंतर उतरायचं होतं, बघूया काय
रनिंग करायचं. नवीन तुमच्यासाठी 20 वर्षाची मुलं गो म्हणल्यानंतर शूट मारला जाऊ दे आपल्याला नाही ना आता तुम्ही सरळ 100 मीटर 200 मीटर झाल्यानंतर झाली आणि त्यावेळी कदम लांबा पाठवा त्यावेळी प्रत्येक पोराला मागे टाकत चालू त्याच्याकडे बघत आणि चालू तुम्ही ते कमी त्याच्याकडे बघत पुढे चालतो. आणि ज्यावेळी पुढं आल्यानंतर 20 मार्काच्या ह्याच्यात टायमिंग असते त्याच्यामध्ये 20 मार्क भेटले त्यावेळी सगळे अधिकारी आणि म्हणजे ती म्हातारी ती सगळ्याच पोराच्या मागे टाकून पुढे आला फक्त इथलं ह्याला जागा करायचा ठीक आहे ना. तर हे ध्येय ठेवा. आता परिस्थिती तशी राहिलेली नाही सैन्यात त्याच्यानंतर मग मी 85 लाखला भरती झालो. नंतर हायस्कूलमध्ये पण एक विलासकर सर होते त्यांना बघितलं मला मग वाटायचं आता ठीक आहे रिलॅक्स मध्ये आणि का तर हिंदी विषय होता सरांचा आणि कुठला मार नाही काय नाही आणि फर्स्ट क्लास आणि आवड पण वाटायची हिंदी विषयाची. बाकी 3-4 शिक्षक होते खूप दंडा विडी चौकडी सरांना जर बघितलं तर अजून बघा त्याचं चालायचं बॉडी लँग्वेज बघा त्याची सराची कशी आहे ना कधी गावात असते सर आणि ते होते शिक्षक म्हणून आम्ही आज इथे घडतो. माझ्या बॅचचे मुंबईचे जर ताब्यात आहेत पंकज भगवान पाटील आयुक्त आहेत सरपंच तात्या राजाराम पाडोशी मॅच तहसीलदार निवडणूक ही आमची बॅच आहे ठीक आहे. ते मी आम्ही संघर्ष रेखायला होणार पंकज पण संघर्ष रेखायला थोडक्यात मला बोलतेस की हे जे शिक्षण नसते आणि त्याच्यानंतर आपण बघायला गेलं तर त्याच्यापेक्षा पण हे डिसिप्लिन शिस्तबद्ध आहे का तिथे आला तिथली हेच सांगताय आम्हाला की किती शाळा आहे शाळेमध्ये किती प्रोग्रेस आहे हे कळतंय त्याचा फायदा घ्या तुम्ही. असं विद्यालय अशी शाळा मला तर नाही वाटत खूप चालू करायचं तर आम्ही आमच्या ह्याच्यावर हे करायला सरांचं डोकं काय पाहिजे तुम्ही हे सर असं आहे तर असंच का आणि चुकीचं आहे तर चुकीचं का असं आहे तर असं का तसं आहे तर तसं का जो विद्यार्थी असं डोकं आहे ना तोच पुढे गेला तोच टिकला. आणि हे नाही नुसतं काटावर बसवायचं मेरिटमध्ये कसं यायचं ते बघा. मेरिटमध्ये जर आला चांगले मार्क पडले तर पुढे तुम्हाला डॉक्टर की म्हणा इंजिनियर म्हणा एखाद्या कोर्समध्ये आधीच जायचं आहे जसं साहेबांना सांगितलं आता ठीक आहे. तर तुम्हीच खातं म्हणा महिलांना पण खूप मुलींना चान्स आहे. आता आम्ही भरतीला बघतो मुलींना तर असं पायात चप्पल नसते काय नसते अशा वारं कमी पडत अशा भारत दिशेने असं पळतात ना आणि उभा राहतात. हो खांद्याला खांदा आधी करायचं महिला आता काम करते पोलीस खात्यामध्ये बघतोय खूप अभिमान वाटतो का तर आमच्या देशाची राष्ट्रपती प्रतिभापासून बघा महिला कुठे पोहोचते पायलट आहे महिला आता पायलट पण आहे मग काय त्याची कमी नाही उलट महिला पुढे आहे आणि आपण वरून माग आहे. हो नाही मला मुलाच्या बद्दल खूप राग आहे त्यांचं शेड्यूल वेगळं आहे ठीक आहे. लग्न झाल्यानंतर धुणं पानं भांडी एक दिवस तुम्हाला जेवण नाही करून म्हटलं ना तुम्ही हाताने करून खा कळल स्वतःचे कपडे धो स्वतः घर झाड स्वतः सगळं कर मग कळल की आईचं काम काय बहिणीचं काम काय हे सगळं महिलांचं काम म्हणजे एवढं करून त्या पुढं आहेत आज म्हणून आम्हाला त्याचा गर्व बाकी काय नाही. आणि आपण पुरुष काय करतो आम्ही फक्त हा नोकरी लागली बस आणून द्यायचं आणि एवढं घे बस सर आहे की नाही मी पण त्याच्यामध्येच आहे. तर ऍक्च्युली आमच्यापेक्षा त्याचं शेड्यूल जास्त आहे कामात वर्कआउट जास्त आहे आणि त्या स्ट्रगल करतात सहनशीलतेची ताकद आहे आणि आज म्हणून पोलीस खात्यामध्ये तर खूप अधिकारी आहे खूप. आणि मला तुम्हाला जे सांगायचं की 10वी-12वीच्या मुलांनी प्रयत्न केल्याने होता आहे आधी केलेच पाहिजे बिना परिश्रम यश नाही पडणार नाही. आणि हे त्याला सुद्धा साध्य ज्याच्यात डिसिप्लिन बसते डिसिप्लिन घेतून बसले नियमाचा शिस्तबद्ध साधारण आरामसे बैठ जो शिस्तबद्ध मुलगा आहे घरापासून बोललं पाहिजे. सकाळी उठल्यावर आई वडिलांचा नमस्कार घ्यायचा त्यांचाच खरा आशीर्वाद आहे तुम्हाला नाहीतर ते माझा मनातच म्हणतात नालायक अडचणी ऐकत म्हणजे काय करा हा असला आशीर्वाद नाही घ्यायचा आपण नमस्कार घ्यायचा सकाळी उठल्यानंतर. आणि मला नाही वाटत शिक्षक सांगत नसतील आई वडिलांना नमस्कार करा सगळी सांगत्या कळतंय पण वळत नाही तर वळवाच आहे. आणि ज्यावेळी ही शिस्त तुम्हाला लागल नंतर माहोल आहे बरेच माहोल आहेत मग कशात जायचं ते ज्याचं त्याने ठरवायचं
जर मानवी मृत्यू त्याच्या हातात आहे, त्याप्रमाणे बनवणारे हातात आहे. तो मधला प्रवास जो आहे ना तो तुला फ्री दिला आहे की तू कसं जगायचं. तर त्या आयुष्याचा फायदा घ्या आणि असं नाही समजायचं की नोकरी मिळत नाही, मिळते. फक्त इच्छाशक्ती पाहिजे आणि मनाची तयारी पाहिजे. कधी मार्क कमी जरी मेरिटमध्ये आलेला सुद्धा, आता आम्ही काय त्यावेळी काटावर पास होतो, आमच्या श्रेष्ठ मार्काने म्हणजे मेरिटमध्ये येणारा पंकज तेवढाच एक पंकज राजा घेत होते. आम्ही कमीच होतो त्याच्यापेक्षा, पण नाही गप बसलो नाही, गप नाही. सगळं माणूस आजच्या काय करू शकत नाही, सगळं करू शकते. आणि ती काय तुम्हाला माझं उदाहरण दिलं. बाकी 30 वर्षाच्या अनुभव सांगायला म्हटलं तर खूप काय बरेच आहे. ट्रेनिंग मग त्याच्यानंतर 10वी कशी तर झालं होतं. 10वी झाल्यानंतर पुढचं आयुष्य कॉलेजला ऍडमिशन घेतलं सुरू. का घेतलं? पैसा, फक्त गरिबी. पुढं दिसत तुम्ही फक्त गरिबी. मग ते स्टायपंड मिळणार आम्हाला. त्यावेळी 1000-1200 रुपये काय तर मला मिळालं होतं. ठीक आहे ना. आणि ऍडमिशन घेतलं मी तिथं. आणि मग परत आई काय म्हटली, मी म्हटलं मला एवढी पुस्तकं लागणार, वह्या लागणार, ते तुझं तू बघायचंच म्हटलं. ते आम्हाला काय सांग, बाद झालं इथपर्यंत गाडी शिकली म्हणजे आम्ही, आता ह्याच्यानंतर तू आम्हाला काय सांगायचं नाही. आता थोडं पडलं म्हटलं वह्या तर पाहिजे, पुस्तकं काय करायचं तर आम्हाला तरी होईल, काय तर होईल. पण वह्या एक 5वी 6वी 10वी पर्यंत झालं ना, वह्याची राहिलेली पानं ती फाडून परत त्याला वही बनवायची. 500, 600, 700 पेजेसची वही बनवायची. आणि मग ती वही कामाला यायची रफ किंवा असं सगळे करायला. ठीक आहे. तशी परिस्थिती आता नाही राहिलेली कुठल्याही आईवडिलांची. सगळ्या आईवडील सक्षम आहे. निदान आपल्या मुलाला 12वी ग्रॅज्युएशन पर्यंत शिकवायला सक्षम आहे. पण पहिलं मास्तर बाळा होतं. ठीक आहे. त्या परिस्थितीमुळं तिकडं ऍडमिशन घेतलं आणि मग इकडं आयट्याला ऍडमिशन घेतलं. आयट्या ओपन झालं. त्या आयट्यात फक्त थेरी दिली, प्रॅक्टिकल कमीच. प्रॅक्टिकल कमी लई पण टाइम नाही ना. परंतु तसे मन होते सांगा आपल्या अनुभव हे करावे. पण तुम्ही काय काय बोल झाला बसून बसून काढायला आहे ना, ओळख तुम्ही मला समजतं मी त्यातून तुमच्यातच बाहेर वेगळा. तर त्याच्यानंतर मग भरती बघायला गेलो आलं आणि भरती होऊन डायरेक्ट गेलो महिनाभर. त्यावेळी पत्र नाही, फोन तसं काय नव्हतं. डायरेक्ट पत्र पाठवलं महिन्यानंतर. इकडे आयपा खूप थकले पोरगं गेलं का मेलं. त्या पाहुण्याकडे त्याने केला विचार, त्या काकांच्या पत्ता नाही कुठे गेला. आणि मग 1 महिन्यानंतर पत्र आलं गेलं, हा असं असं मी रेजिमेंटला भरती झालो आणि हाय म्हणला मिलिटरीमध्ये आहे इन्फंट्री बटालियन. आणि मग त्यांना कळलं. त्यानंतर 6 महिन्याचं खडतर ट्रेनिंग असतं. खडतर म्हणजे ते काही विचारायचं नव्हतं. दगड जरी खाली ना ती पोटात बसायला एवढी आखडी मजबूत असेल त्यावेळी खूप खूप. पण आता तसं काय दगड खायची वेळ नाही ना. का तर आताच्या खाण्यात काय आहे, सगळे केमिकल टाकून खाते टाकून ती साहेब लय फवारणी मारतात. मिलिटरी कोणाला फवारणी मारते उपयोग काढायचे सगळ्यांचेच पालक. तर ते खातात त्याच्यामध्ये आता हे नाही राहिलं. म्हणून त्याच्यावर आणि न्यूट्रलाइज वगैरे काहीतरी खायला तरच शिकलं. नाही तर वाट लागते सगळ्या क्षेत्रात. आतडी विकली मग तुम्हाला बीपी शुगर आट्या हे कसले आहे त्यामुळेच आहे. तर मला काय सांगायचं की स्वतःला मजबूत ठेवा, आहार व्यवस्थित द्या, मजबूत ठेवा. ठीक आहे ना. आई वडिलांना मान द्या, आई वडिलांना आदर संस्कार करा. तुम्ही आई वडिलांचं म्हणणं ऐका. ठीक आहे ना. घरातला माहोल ठीक करणारे तुम्ही करा. भरती झाल्यानंतर 6 महिन्यानंतर मी आलो ट्रेनिंग करून. मग त्यावेळी आवड हिरव्या वरती घालून जावं कसं खाली नव्हती, पण ड्रेसची आवड. ड्रेस बनवून तर मला हे म्हणायचं आहे की इकडून सिग्नल तर भेटतात पुरस्काराला. ते एक सांगणार आहे तुम्ही करू शकता, खूप काय करू शकता. का स्वतःला स्वस्त ठेवा, मस्त ठेवा आणि हमेशा अभ्यासात व्यस्त राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण सर्वांनी आपल्या घरावरती अभिमानानं राष्ट्रध्वज फडकत लावलेला आहे आणि तो लावून शाळेकडे पुन्हा तुम्ही आलेला आहात. केलेल्या आव्हानाला तुम्ही चांगला प्रतिसाद दिलेला आहे. कुठेही आपल्याला असं दिसतं
झेंडा बलिद झालेला आहे, झेंडा फाटलेला आहे, म्हणजे आपण चांगल्या प्रकारे दाद दिलेला आहे, एक अभिमान आपल्या मनामध्ये जागवलेला आहे. म्हणून तुम्हा सर्वांचं पुन्हा याबाबत कौतुक करतो.